तिचं नाव मांडवी. तर ती मांडवी असणारी आपल्या भरताला करावी असं म्हणून त्यांनी हात जोडले. त्यांच्या जमलेल्या आणि सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. त्यानंतर राजा जनक म्हणतो मला एक मुलगी आहे, तिचं नाव तिचं नाव आहे श्रुतकीर्ती. आणि ती श्रुतकीर्ती नावाची जी मुलगी आहे तर ती आपल्या लहान मुलगा असणारा शत्रुघ्न याला करावी असं म्हणून विनंती केल्यानंतर सगळ्यांचा आणखी टाळ्यांचा कडकडाट झालेला आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. असं झाल्यानंतर सगळ्या सभेमध्ये आनंदी आनंद झाला. सगळ्यांना आनंद झाला. आता दुसरा दिवस उजाडणार आहे. कुणाला झोप सुद्धा यायला तयार नाही, कारण ज्या वेळेला आपल्याला जास्त हर्ष होतो त्यावेळेला बर सर्व गुरु वशे. दुसरा दिवस उजाडला, लग्नाचा दिवस उजाडलेला आहे. आणि लग्नाचा दिवस उजाडल्यानंतर सगळीकडे आनंदोत्सव साजरा होऊ लागलेला आहे. हा आनंदोत्सव लग्न मंडपामध्ये तुतारी वाजू लागलेली आहे. आणि त्या वेळेमध्ये सगळं वरात आपापल्या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. प्रत्येकाला वेगवेगळी आसनं अशा प्रकारची दिलेली आहेत. आणि ते आसनं सर्वांनी ग्रहण केलेली आहेत. आपल्याकडं त्याच्या पाठोपाठ लक्ष्मण आणि उर्मिला यांची जोडी आणि त्याच्या पाठोपाठ शत्रुघ्न आणि श्रुतकीर्ती यांची जोडी असं एका माग एक येऊ लागलेले आहेत. इकडं तुताऱ्या वाजू लागलेल्या आहेत. तुताऱ्या वाजत असताना तिकडून नवरा नवरी येत असते. त्यावेळेला ते गाणं म्हणता येतं का? स्वर दाखवा.
बल्लाळो मुरडम विनायक चिंता गिरिजात्मजं सुरवरदं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामे राजननामक गणपती शुभ मंगल परस्परे करगळा घालो निघो पांगरा गाती नाचती पाहती अवघिया एका जग जीवना सोन्याचे मनी ओविले भुजगुरी गोऱ्या शशांकानला बाजूचे पलकस्थळी स्मरमना आज माहेर सोडोनी कशी चालली सासरी जीवातला जीव दिला आम्ही तुमच्या हवाली आता तुम्ही माय बाप तिच्या जीवाची सावली आज माहेर सोडोनी कशी चालली सासरी एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी कुर्या सदा मंगलम गुरुचे पदा मुलधरा शक्ती स्वरा साजिरे वाजंत्री बहुगल बलान प्रदने कोर्या सदा मंगलम कोर्या सदा मंगलम कोर्या सदा मंगलम जया दारुण गावात
परवी वैजनाथ यांच्यातर्फे प्रभू रामचंद्रांना 101 रुपया आणि सीताई साहेबांना 101 रुपया. धन्यवाद. राईट. 101 रुपया. धन्यवाद. चला आहेर केल्याच्या नंतर भोजनाची व्यवस्था आहे. आहेर करा. बघल्या बघा या आपल्या आसाराम महाराज जाधव वांगीकर 11 रुपये. धन्यवाद. आणि इकडच्या बाजूला बसलेले माझे हात आहेत हे. नवे नवे हात नाही, माझे हृदय. आमचे रामभाऊ रुईकर पेटी वादक, इकडे भैरव महाराज शिंगारे तबला वादक. आज जोडच जमली तबल्याची, कारण रंग लाये रंगी आणि तुका विठ्ठल सर्वांगांगी. आणि इकडं गान कोकिळा श्री हरी भक्तीपरायण दत्ता महाराज त्यांनी साथ केलेली आहे महाराजांना. आपण तर काय पहिल्यांदाच या ठिकाणी या स्टेजवर आज तिसराच दिवस. तसेच आमचे दुसरे गान कोकिळा माझे हृदयस्थ मुंजा भाऊ विटेकर. कारण हे जे आहेत ना, हे लयच अवघड आहे. हे काही सोपं नाही. कारण हे गुण मिळवणं आपल्या हातात पण नसतंय साखरे महाराज. आणि या कार्यक्रमाला आवर्जून आज श्रीहरी भक्तीपरायण साखरे महाराज तांदळवाडीकर आता सध्या राहते धारूरला, ते सुद्धा उपस्थित आहेत. कदम महाराज आहेत, आमचे अण्णा विठ्ठल अण्णा आहेत, माधव अण्णा आहेत, सर्व भजनी मंडळी आहे, गुणवान आबा आहेत, सकाराम चोले आहेत, मुरलीधर महाराज बोबडे आहेत, मुंडेताई आहेत, सर्व मुळेताई आहेत, सर्व माझ्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या मेवणीबाई थोरल्या कांता मुंडेबाई, कांताबाई मुंडे, आमची लहाने मास्तरीनबाई सुद्धा मेवणीबाई आल्या. शाळा बुडून नाही, आज शाळा दुपारपर्यंत होती म्हणून आज आल्या. हा, सगळेजण मुंडे साहेब आहेत, खडे हा, आमचे आबा एक आहेत, नवनाथ आबा, सर्वजण माझ्या मातोश्री प्रमाणे बहिणीप्रमाणे आमच्या पिंपरेवाड्यावरून सुद्धा आमच्या ताई आलेल्या आहेत. आबाई, कारण आबाई परमार्थातलं खरंच परमार्थ त्यांच्याकडून अशा दऱ्यातल्या डोंगरातून परमार्थ शिकण्यासारखा परमार्थ त्यांचा आहे. कारण एक तर महिला मंडळांना मुक्त परमार्थ करता येत नाही, पण
जसा दबाव असेल तशा प्रकारे सुद्धा सगळं व्यवस्थापन सांभाळून या कार्यक्रम करत आहेत येतात शिरसटताई आहेत सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सर्वांचे आशीर्वाद पाठीशी घेऊन सगळ्यांचे आभार मानतो आणि आजची कथा या ठिकाणी विराम घेते सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम तर आता या ठिकाणी केंद्रीय गुरुजी तुमची जोड पुढे या आरती धरा हनुमंत बेटकर रत्नाकंदित हारा
थांबा 1 मिनिट. डोळे झाकू नका. डोळे झाकू नका. समोर बघा सगळे. समोर. थांबा. चौथी बहीण नाही तुमची सगळी. 1 मिनिट थांबा.
काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार निरंतर जागले काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार निरंतर जागले काय द्यावे त्याचे व्हावे उतरा काय द्यावे त्याचे व्हावे उतरा देविता पाये जीव तोडा सहज बोधन येता उपदे सहज बोधन येता उपदे मारोनिकाया सतिता काय द्यावे त्याचे वारे उतरा काय द्यावे त्याचे वारे उतरा देविता पाये जीव तोडा कामने चित्ते चित्ते कैसे बदले सामारे काय सांगू आता काय सांगू आता काय सांगू आता
माझा
संतांचे उपकार काय सांगो आता संतांचे उपकार मज निरंतर भागविती काय द्यावे त्याची व्हावे उतराये ठेविता पायी जीव तोडा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविती काय द्यावे त्याची व्हावे उतराये ठेविता पायी जीव तोडा तुका म्हणे वत्स देणुवेचे चित्ती तुका म्हणे वत्स देणुवेचे चित्ते कैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता पायी जीव तोडा पांडुरंगा करू करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता समचरण सरोजम गगननीत पाणी मंडनान मंडनाना तरुण तुलसी माला कन्नडम कंजनेत्रम सर्वदवला सम विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वराय
करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. झाले राम राज काय उणे आमाशी, तरणी दरी पीक गाई ओळल्या मशी. राम वेळोविळा आम्ही गावोविये, दळिता कांडिता दळिता कांडिता जीविता नागे बाई. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवेती. काय द्यावे त्याची वावे उतराये, ठेविता पाये जीव तोडा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहू निवासी महावैष्णव जगद्गुरु तुकोबाराय यांचा संत पर प्रकरणातील 4 चरणी अभंग प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगाचा विचार करण्यापूर्वी थोडा परिहार देणं गरजेचं आहे. तो म्हणजे या धारूर या नगरीमध्ये वैकुंठवासी नारायण महाराज लांब, नारायण मारुती लांब यांचे 18वे पुण्यस्मरण प्रित्यर्थ या ठिकाणी रामकथेचं आयोजन आणि नामसंकीर्तन हे विक्को थोडा कडक कडक करा, थोडं विक्को कमी करा थोडं. मग ते झाल्यानंतर आमचे 5ही बंधू यांनी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे आमच्या सर्वांच्या सहविचारानं. आणि आजच्या या दिनी एवढी गुणवानांची रेलचेल झालेली आहे, काय खरंच माझं भाग्य आहे. आमचं भाग्य, खरं भाग्य आहे. कारण एक दिवशी वाजविणाराची इतकी उणीव की सांगताच येत नाही. वाजवायला कुणीच नसतंय. आणि आज बघा 5-6 वाजविणार आहेत. खरंच उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. कशामुळं? संत दर्शने हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला. खरंच भाग्य आहे. पण माझ्यासारखा माणूस ठोंबरे गुरुजी मीच आहे. नका का काही जमाना, पण रेटल्याशिवाय सोडित नाही. सोडतच नाही. शास्त्रच आहे, जे रेटेल त्याला भेटल. आणि मागा हटलं तर तसंच मागा हटल.
असो, मला तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे. पहिल्या दिवशी गादीवर बसलो खरा, गादीवर बसलो, पण क्वाटचा अगदी लक 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 हालत होता. कसंच होईल, आपण तर कधीच कथा केली नाही, कसंच होईल. पहिल्या दिवशी हरबडत झाली बरं का जरा. डायरेक्ट प्रभू रामचंद्राचं शिक्षणाचं पहिल्याच दिवशी संपलं. आता म्हणलं रामायण संपून तिसऱ्या दिवशी जाईल आणि पुन्हा काय करू. रामायण संपून गेलो, काय सांगायचं भागवत का. दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसापेक्षा कमांड आली. कारण माझे परमस्नेही कदम महाराज, मुंजाभाऊ विटेकर, राम नांदुरे, आमचे कदम गुरुजी, दोन कदमामध्ये एक लांब काय करणार आहे. इतकी सुंदर जोड लागली त्यांची आणि आमची. आणि चौथा हिस्साच भागवत रामायण कथा झाली. आता उद्याच्याला ह्या कडीची त्या कडीला निस्त्या वळी वाचून दाखवायची एक 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 म्हणून. इथं भरत भेट, इथं असं झालं, तिथं तसं झालं, रामायण संपलं. इतकं पद्धतशीर तिसऱ्या दिवशी पासून, म्हणजे 5 दिवस संपले, आज 6 दिवस संपले. पण आताशी फक्त भरत बेट आणि सीताचा हरण पर्यंत पोहोचलो. आता उद्याच्या एका दिवसात किती म्हणून होणार आहे. बरं, जे होईल ते होईल. तसं म्हणलं हटून जमायचं नाही, रेटल्याशिवाय सोडायचं नाही. कुणाचाच काय आधार नाही, पण झेट टॉकीजला नंबर लावला का नाही. शेट्टी होते आमचे, काहीच नाही कुठं, उघं नाव दिलं पाठवून, कशाच येते म्हणलं आपलं. पण एके दिवशी 12:30 वाजता फोन आला रात्रीला, टन 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 फोन वाजला. म्हणलं काय झालं हो, कुणाचा आला की काहीतरी कुणाचं झालं म्हणलं. फोन उचलला, हॅलो महाराज, रामकृष्ण हरी. हा म्हणलं आता रामकृष्ण हरी तर ऐकू आलं. म्हणलं कोण आहे काय. आम्ही झी टॉकीज वरून इंजिनियर शिंदे बोलतो म्हणले. आ म्हणलं बोला 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 बोला. झोपच गेली. तटकून उठून उभं राहिलो, ते हातात धरलं मोबाईल, बोललो बोला बोला म्हणलं. महाराज, आत्ताच बैठक झाली आमची आणि तुमच्या कीर्तनाची निवड झालेली आहे. अरे वा म्हणलं. माझ्या मीच टाळ्या वाजवल्या, माझ्या मीच पाठ तुप दिली. वारे वा वागा म्हणलं. नव्हतं, तुम्हाला माहितच नव्हतं. तुम्ही काय झुपी गेला. आणि मग लगेच मालकीनीला उठवलं. माऊली जी टॉकीज वर गेला म्हणलं. म्हणले काय म्हणता. खरंच म्हणलं, माऊली लांब गेला म्हणलं. असं गेलो ना, कसं कवाय ना तोडक्या मोडक्या भाषेमध्ये. पण तिथं लईच अडथळा आहे बरं का. शेठजी बरोबर आहे का. शेठजी होते वाजवायला. एक कीर्तन शेठजीने वाजविलं आणि एक कीर्तन ते दैपळे नाही त्याचे वेगळं ना, मुसळे मुसळे, दिलीप मुसळे. हा ही खरी गोष्ट. आणला आणला. बरं ते कसं असतं, सगळं आपल्याच मनावर नसते. असो. तर भाग्य लाभलं. कारण या ठिकाणी सुद्धा आता नाही बर का हटत, आता कुठं बी रेटतो, सुडीतच नाही का. मला भगवंतानं
भाषणची कला, मला आवाज, आज मी जोरानं 6 दिवस रामायण कथा केली आहे. रात्री थोडस नरड्यात वाजायला म्हणलं आता उद्याचं कीर्तन नाही करू शकत मी, असं वाटू लागलं. पण संत कृपा झाली आणि इमारत फळाली. निश्चित इमारत फळाला आल्याशिवाय राहत नाही. आवाज एकदम साफ झालेला आहे. या तिथूनच या. अशा प्रकारे सगळ्यांचा प्रसाद आहे, पाठीवर थाप आहे, त्याच्यामुळं घडतंय आणि करतो. सप्ताह करणं येड चेष्टा समजायला लागलेत का म्हणले तुम्ही? सप्ताहच करायला निघाले इतकं म्हणले 8 दिवसाचा सप्ताह कुठे करू शकत. आणि मी म्हणलं जिथं कमी पडेल ना, माझीच माणसं आहेत की, म्हणलं नाही काहीच द्यायचं, जिथं कमी पडलं जाते ना एखाद्या वेळेस उपाशी, काय होणार आहे ह्याच्यापेक्षा वेगळं. म्हणून आणलंय कडीला, नाही कमी पडायचं. आणि जर कमी पडलं तर शेजारी पाजारी भक्कम आहे, तस काय अडचण नाही. असो निवेदन, असं या ठिकाणची सेवा, रामायणाची सेवा उद्या पूर्ण होत आहे. त्याच्यातली जी कमांड असते ते ताब्यात आल्यासारखं वाटू लागलं. जसं कीर्तनाचं काय वाटत नाही आपल्याला, कमी होईल ना तर जास्त होईल, ह्याच्यापेक्षा काय होणार आहे. म्हणून या आजच्या दिनी जगद्गुरु तुकोबाराय यांचा संतपर प्रकरणातील 4 चरणी अभंग प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगाचा विचार करण्यापूर्वी हे सर्वजण मित्र कंपनी, आमचे अशोक महाराज ठोंबरे आहेत, मामा आहेत, तुमचं नाव केंद्रे साहेब आहेत, इकडं शेप महाराज आहेत, कदम महाराज आहेत, तिकडं खाडे मामा आहेत, आंधळे मामा आहेत, बाबासाहेब जगताप आहेत, आमचे गावकरी. मी कालच भांडलो एक जणाला, श्रीरंग मामाला, नाही का नारायण बाबाचं जमलं म्हणलं चिचपूरच्या भजण्याला. ते म्हणले अभिमान भाऊ ह्याला गेलेत म्हणले पंढरपूरला. बराल गाठलं त्याने कसं का होईना. आणि ही सगळे मंडळी, आमचे बिभीषण महाराज, सर्वजण श्रोते मंडळी, अण्णा मोतीराम सावकार, आमचे वर्गमित्र, सगळी कंपनी या ठिकाणी, आमचे मुंजा महाराज, केशव मामा, उंदरीची भजनी मंडळ, वांगी भजनी मंडळ, आसोला भजनी मंडळ, सारणी भजनी मंडळ, चिंचपूर भजनी मंडळ आणि सर्व माता माऊली मंडळ, सगळ्यांच्या चरणी. आणि मृदंगाचार्य दोन्ही राहिले की तालमनीच राहिले बाबा, आमचे शेठजी आणि आमचे ऋषी प्रसाद आणि सुभाषबुवा देशमुख, हे सर्व, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो. विठाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता, काय सांगू आता, संतांचे उपकार. काय उपकार केले? मद निरंतर जागविते, जाग केलं आणि मला जाग केलं म्हणून मी त्यांना काय देऊ, काय देऊ, त्याशी व्हावे उत्तराई, जेणेकरून त्यांनी मला जाग केलंय
त्यासाठी, कारण कशातून जाग केलंय? झोपेतून नाही, नुसत्या अज्ञानाच्या अंधकारातून जाग केले. म्हणून त्यांना काय देऊ त्याशी शिकवतात. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता. कसं असतं, किती प्रेम असतं. 2 उदाहरणं दिलेले आहेत त्यांनी. तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती आणि तैसे मन येती सांभाळी. जशी गाय वासराला सांभाळते, जशी